नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण मार्केटमध्ये सर्वात जास्त महाग विकल्या जाणारा आणि सर्वांच्या आवडीचा लंच बॉक्स चीज केक बघणार आहोत. तर हा लंच बॉक्स चीज केक बनवायला अतिशय सोपा आहे आणि घरच्या साहित्यापासून तयार होतो. क्रीम चीज, गनाश आणि बेस सर्व काही या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेले आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरच्या घरी असा मस्तपैकी चीज केक तयार करा. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे बघा अर्धा लिटर मलाईवालं दूध घेतलेलं आहे. आता हे दूध मी थोडंसं गरम करून घेणार आहे. तर पूर्णपणे उकळून घ्यायचं नाही आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रस, त्यामध्ये अर्धा पाणी टाकून यामध्ये थोडं थोडं करून या प्रकारे दूध फाडून घेणार आहे. तर लिंबाचा रस हा एकदाच टाकायचा नाही आहे, तर थोडा थोडा करून जर हा रस टाकला तर छानपैकी पनीर तयार होतो. दूध फाटल्यानंतर जास्त वेळ उकळू द्यायचं नाही आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एका चाळणीवरती रुमाल टाकून त्यावरती हे पनीर टाकून घेतलेलं आहे आणि थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर छानपैकी असं पिळून घेतलेलं आहे, त्यामुळे यातील आंबटपणा चालला जातो. आता हे आपण अर्धा तास ठेवून देणार आहोत. तर इथे बघा मस्तपैकी असं पनीर तयार झालेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे पनीर टाकलेलं आहे. त्यानंतर अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही फ्रेश क्रीम घेऊ शकता. तर इथे मी अर्धी वाटी क्रीम टाकलेली आहे. त्यानंतर 2 चमचे पिठी साखर आणि 2 चमचे मिल्क पावडर टाकलेले आहे. आता हे पाणी न टाकता आपण छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता क्रीम चीज तयार झालेला आहे. आता हे बाजूला ठेवणार आहोत. त्याचबरोबर कोणतेही तुम्ही चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट घेऊ शकता. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे बिस्किट टाकायचे आहे. तर बिस्किट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आता हे मिक्सरला फिरवून बारीक चुरा करून घेतलेला आहे. तर तुम्ही एक काचेचं बाउल किंवा टिफिन बॉक्स घेऊ शकता. तर इथे मी टिफिन चीज केक करणार आहे, तर त्यामुळे टिफिन घेतलेला आहे. तुम्ही वाटीमध्ये सुद्धा तयार करू शकता. तर त्यानंतर बघा इथे मी बटर मेल्ट करून घेतलेला आहे. आता हे गरजेनुसार यामध्ये टाकणार आहे. जोपर्यंत आपला घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे बटर मेल्ट करून घेतलेले टाकणार आहोत. तर या पद्धतीने थोडं थोडं करून आपण बटर या बिस्किटच्या चुऱ्यामध्ये टाकणार आहोत आणि छान बाइंडिंग करून घेणार आहोत. इथे आपला बिस्किटचा बेस तयार झालेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा असल्यामुळे फास्ट केलेला आहे. तर आता मस्तपैकी बघा छान असं घट्ट हे बिस्किटचं बाइंडिंग तयार झालेलं आहे. तर छान असं प्रेस करून सर्व टिफिनवर लावून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने छान असं प्रेस करत हे आपण सेट करणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला हे छान सेट करायचं आहे. त्यानंतर वरून झाकण लावणार आहोत आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, डीप फ्रीजरमध्ये नाही. आता हे अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि छानपैकी सेट झालेलं आहे. आता यावरती आपण तयार करून ठेवलेले क्रीम चीज टाकणार आहोत आणि ते सुद्धा सगळं व्यवस्थित लावून घेणार आहोत. तर या पद्धतीने सर्व बाजूने क्रीम चीज लावून घ्यायची आहे. तर आता छोट्या चमच्याच्या साहाय्याने सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित क्रीम चीज लावून घेत आहोत. तर हे टिफिन चीज केक असल्यामुळे आपण क्रीम चीज फेटून घेत नाहीये. आता हे लावून झाल्यानंतर याला सुद्धा अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर आपण गनाश तयार करणार आहोत. तर त्यासाठी बघा डार्क चॉकलेट घेतलेला आहे. पाणी उकळायला एका पातेल्यात ठेवलेलं आहे. त्यावरती आपण हे चॉकलेट छान मेल्ट करून घेणार आहोत. तर असं स्टीमवरती हे चॉकलेट आपण मेल्ट करून घेत आहोत. तर छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचं आहे. यामध्ये अंदाजे 2 चमचा क्रीम टाकणार आहोत. तर ही क्रीम आपण रूम टेम्परेचरवरती ठेवणार आहोत. तर हिला फ्रीजमधनं ठेवून डायरेक्ट काढायची नाही आहे. तर आता क्रीम टाकल्यानंतर बघा तुम्ही किती छान असं हे चॉकलेटचा कलर आलेला आहे.
तर इथे आपलं हे गनाश तयार झालेलं आहे. तर तुम्ही केकवरती आईस्क्रीमवरती हे गनाश लावू शकता. अर्धा तास झालेला आहे. तर फ्रीजमधनं आपण ही चीज केकचा बेस काढलेला आहे आणि त्यावरती हे चॉकलेट गनाश लावून घेत आहोत. तर इथे एक टिप आहे, गनाश लावताना हा पूर्णपणे थंड झालेला असावा, गरम असताना लावू नये. तर या पद्धतीने सर्व बाजूने आपण आता हे चॉकलेट छानपैकी लावून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने बघा सर्व बाजूने आपण हे लावून घेणार आहोत. त्यानंतर छानपैकी असा सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा असे 3 लेयर इथे दिसत आहे. आता वरतून आपण बिस्किटचा चुरा टाकणार आहोत. हे फक्त आपण सजावटीसाठी टाकत आहोत, नाही टाकलं तरी चालतो. तर अशा पद्धतीने बघा हा चीज केक मस्तपैकी घरच्या घरी तयार होतो. आता याला झाकण लावून परत अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर आपला चीज केक खाण्यास तयार आहे.